तर महायुतीच्या एका वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळालेली नाही असं जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आणि महायुतीचे त्यांनी वाभाडे काढलेले आहेत। वर्षभरात एक कवडीही आम्हाला न मिळाल्यानं आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा सहारा आहे अशी पुष्टी त्यांनी जोडलेली आहे। तर भर सभेत आमदार किशोर पाटलांची तक्रार आपण बघतोय, महायुतीच्या एका वर्षाच्या काळात आम्हाला एक फुटकी कवडी सुद्धा मिळाली नाही असं त्यांनी म्हटलं आणि हा घरचा आहेर दिलेला आहे आणि सोबतच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाच आम्हाला सहारा आहे असं देखील ते म्हणाले। शिंदे गटाचे आमदार जाहीर सभेत अशी वक्तव्य करतायत, जाहीर सभेत करतात तक्रार करतायत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि महायुतीच्या एका वर्षात एक कवडीही मिळाली नाही असं सांगून त्यांनी महायुतीचेच वाभाडे काढलेले आहेत। तर त्यांनी पुढे म्हटलं की अतिवृष्टीमुळे इतका सत्यानाश झाला, मात्र शासनाकडनं काय अपेक्षा करावी असं देखील पुढे विधान त्यांनी केलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी तुझा 1,500 रुपये मानधन चालू केलेलं आहे। 1,500 रुपयाची किंमत माझ्या तळागाळातल्या राहणाऱ्या, झोपडीत राहणाऱ्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या भगिनीला माहिती आहे की त्या 1,500 रुपयाची किंमत काय आहे। त्यांनी सांगितलं होतं की मी जर का मुख्यमंत्री झालो तर तुमचा 1,500चा पगार मी 2,100 रुपये करेल। पण दुर्दैव, हरकत नाही, मला तिकडे जाता येणार नाही कारण गुलाब भाऊ व्यासपीठावर आहेत, ते मंत्रिमंडळात आहेत, त्याच्यामुळे मला त्या विषयात जाता येणार नाही।